देवधर्माचं बॅनर आहे, त्याच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता किती घाण पडलेली आहे. तर घाण पडली तर पडली आहे, पण ती प्रेम पण वाकडी झाली आहे. तर शहरामध्ये महानगरपालिका आहे ना, तर त्यांना कसं कळत कसं नाही. शहरामध्ये आधीच वातावरण दूषित आहे, अशा कुठल्या घटना घडू नये किंवा अनुसूचित जाती प्रकार असे कुठले प्रकार घडू नये, म्हणून महानगरपालिकेनं अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, जेणेकरून एखादी घटना उद्या नाही घडली पाहिजे. म्हणून महानगरपालिकेला माझी कळकळीची विनंती आहे, ज्या काही अशा होल्डिंग्स लागतात तर त्यांची तुम्ही काळजीपूर्वक दखल घ्या. आणखी त्यांच्यावरती थोडेसे ॲक्शन तुम्ही असे घ्या की जेणेकरून बॅनर लावताना थोडेसे वरती लावली पाहिजे, म्हणजे जेणेकरून उद्या एखादी घटना घडली नाही पाहिजे किंवा एखाद्यानं मुद्दामून कुठला एखादा प्रकार नाही केला पाहिजे. तर महानगरपालिकेला माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या शहरामध्ये जे काही असे बॅनर्स असतील, खाली लावलेले असतील, असे तिरपे वाकडे झालेले आहेत. आता कसं पावसाळा आहे, वादळ म्हणजे असं वारं वगैरे भरपूर सुटतं, तर अशा घटना घडू शकतात. त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक काम करणं महानगरपालिकेचं काम आहे.